ताई, तुम्ही माहेरून येतात ना, माहेरून येतात तेव्हा तुम्ही तुमच्या भाऊजाईला सांगतात, वहिनी मन बापले सकाळ मग चहा पिवान सवय हो मा, एक कप चहा ठी देत जाय बरं. सांगी येतच ना, बाप नशीन तर मायन करता, वहिनी माझ्या माईला एक कप चहा बनवून देत जा ग, आणि जेवणाचं विचारून घेत जाय बरं का माझ्या माईला. ती बोलणार नाही ग, तू एक शब्द विचारून घेत जाय. तुम्ही तुमनी भाऊ जाईन करते जी अपेक्षा ठिरायनात ना बहिणी सोन, तीच अपेक्षा तुमनी ननीनले बी तुमना करते शे. तुम्ही बी सासूली विचारलेत जा एक शब्दभर. आज तुम्ही विचारली ना तुमना पोरे देखी राहणार. जुना लोकेशने म्हणे शेजीनो सनवारी या ते लेवून या ते देव, बरोबर आहे ना. जुना लोकेशने आखो एक म्हणे, सुईन मांगे चुलान मांगे, हां सुईन मांगे दोरा चुलान मांगे बांधशी. तुम्ही जर आठे सासू सासराले चांगलं वागा ना, तुमना मायबापले बी तुमनी भाऊ जाई चांगलं वागेन. तुम्ही जर आठे सासू सासराले गोमाल गोमाल करा ना, तुमनी भाऊ जाय तर तुम मायबापले कुमचाड कुमचाड कराशिवाय राहावं. हां शेजीने उसनवारी या ते लेवून या ते देऊ. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे लेकरं पाहतायत, तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करतायत, तुम्ही सेवा करतायत, हे तुमचे लेकरं पाहतायत ना. तुमचा पोरगा लग्न झाल्याच्या नंतर बायको किती वायवार भेटली, बायको जर सांगितून मायबाप सोडेन मन सांगे चालतो, एकच सांगे ए आमना खानदानमा मायबाप वागान सवय शे. काय सांगितू, आमना खानदानमा मायबाप वागान सवय शे, आपल्या आठेच राहणं पडी पटीन ते राय नाही ते ऐकवय सांगेन. तुम्ही सासू सासरनं करायन आता तुम्हाला पोऱ्या दखीन तवय बरं, नाही ते मग उलटं वय जास. एक म्हातारा म्हणे, म्हातारपणे बराच लोकसले म्हातारासना कंटाळा येस. म्हातारा जरा बोलका जरासा बडबड करायला लाग गया, सुनबाई म्हणे अहो म्हातारा जास्त कटका करस तथा डोरघरमा टाक द्या म्हणे. पहिले डोरघर राहत तुमले माहिती होती नाही. हां गुरं ढोरं बांधायची आणि त्यात चारा वगैरे ठेवायचं. त्या बाजूना घरमा म्हातारान खाट टाक देणी. म्हाताराले म्हणे आराया मारा नाही, जर भूक लागणे ना घंटी वाज देवानी. किचन रूममा घंटी बांधेनी, दोरी म्हातारानं आतमध्ये देणी. म्हाताराला जर पाणी लागणं म्हातारा घंटी वाज दे, आता नातू पाणी लई जाय. म्हाताराला जर काय लागणं बेलवाजी दे, सुनबाई तर ती वस्तू नातूना नातना ते दाढी दे. असं चालणं बराच दिवस. म्हातारा मरणा, म्हातारान पोऱ्याने पहिले तो घंटा सोडा आणि म्हाताराना प्रयत्न जोडे ठेवा. पोऱ्या म्हणे पप्पा काय करायनात म्हणे. म्हणे बाबा बाबांकरता बनालो तात बाबांसंगे वाटलाय राहिनो. पप्पा येडा आहेत का म्हणे, मला डबल खर्च करायला लावशात का तुम्हाला टाईम. थोडा दिन मग तुम्ही बी म्हातारा वशात, मग तुम्हाला टाईमला लागीनच ना. आईच राहू द्या म्हणे. सांगा तात्पर्य आईशे, तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. हो सुनबायांना सांगून दिलं, हा ते सासू असले बी सांग, तुम्ही बी जरा शांतता लेत जा बहिणीसवर. तुमले बी जर सुनबाई जर कधी पोऱ्या गाडीवर बसाडीन सुनबाईला लई जास ना, असं तोंड फुगस ना, दकव दकव बिकू कशी मजानी मुसडत आणीन बटणी दखवते. म्हणजे सुनबाईल जर पोऱ्या लय घ्या ते मुसडत आणीन बसेले. आणि लक्ष्मीपूजन करीशनी जर जवाई अंड्याले बसाडीन लयस ना, वर दाबार पापडे टाकत तरी सुद्धा गलीने बाईसले आरामात दकवा बिकू व माय गंगू दकवा माय मन सोनचिडी. काय मजानी बटी नाही राहिनी, तुनी सोनचिडी दुसरानी मजा ना मुसडानी. मराल टाईमवर चहा भेटी तुला वाय बारले. हां दोघं बाजू सारख्या ठेवायच्या. हां एक हातानं टाळी वाजत नाही. हो तरुण भावांना सांगतो, भैया जीवनामध्ये सगळं काही करायचं, मायबापांना दुखू नका, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही. एक शेवटचा दृष्टांत सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम असेल. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. 11 वाजी घ्यात का, वाजी घ्यात ना, नाही वाजेलेत बिगरगड आहे दखानात नाही वाजेल्यात. म्हणजे तुमले पुरा राबाड नाही माले, म्हणजे वावरे वय जायलावर बी काशा दशा ये चाललाय राहणार तुम्ही बोलतं खतरा का आम्ही तुमनं. हां ऐका, शेवटचा दृष्टांत तरुण भावांना सांगतो. दादा आजचा कीर्तनकार म्हणून सांगत नाही, तुमचा भाऊ आहे, तुमचा मित्र आहे असं समजून सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये जर तुम्हाला भगवंताच्या मंदिरावर नाही जाता आलं तर जाऊ नका, पण मायबापांना दुखू नका, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. आणि तुम्हाला सांगेल, पहिलं तर मी सांगतो, ज्याच्या जीवनामधनं माय गेली त्या पोराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. ज्या पोराच्या जीवनातून बाप गेला त्या पोराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. सांगू का तुम्हाला, एखाद्या पोराचा बाप जावा, बाप गेलेला, आणि एखादा मित्र ज्याचा बाप नाही त्या पोराच्या समोर मित्र त्याच्या बापाकडनं पैसे मागतोय, पप्पा मला 10 रुपये द्या ना. कशासाठी, तर मला पतंग घ्यायचं आहे म्हणला. आता पतंग घेतलं,
पतंग घेतलं, तो पोरगा चगवत होता, पतंग उडवत होता. त्याच्या मित्रानं विचारलं, ज्याचा बाप नाही त्या पोरानं विचारलं पतंग चगवणाऱ्या पोराला, का रे तू तुझ्या बापाकडनं 10 रुपये घेतले, पतंग चगवतो, हे पतंग जाईल कुठपर्यंत? म्हणले हे पतंग आकाशात जाईल. तो पोरगा सांगत होता, मी पण माझ्या माईला विचारलं होतं माझा बाप कुठे, तर माझी माय पण वरतीच दाखवते, म्हणजे माझा बाप पण वरती आहे आणि तुझं जाणारं पतंगसुद्धा वरती जातं आहे. दादा, जे पतंग तुझं आहे ना, त्या पतंगाला मला काहीतरी सांगावं वाटतंय रे. त्या पतंगाला एक संदेश द्यायचा आहे मला. काय? ते पतंग जर वरती जात असेल ना, तर त्या पतंगाच्या हाती माझा एक संदेश घेऊन जाय म्हणतोय. काय सांगतो ऐका. हे पतंगा रे पतंगा, आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी, निरोप त्यांना सांगशील का. पतंगा रे पतंगा, आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी, निरोप त्यांना सांगशील का. आम्हा नाही माय बाप, आम्ही काय केले पाप, आम्हा नाही माय बाप, आम्ही काय केले पाप. पतंगा रे पतंगा, आता जरा थांबशील का, वडील माझे देवा घरी, निरोप त्यांना सांगशील का. अजून सांगतो. माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेनं पुसताना, ओरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. हो त्याच्या फाटक्या सदऱ्याला, किती ठिगड जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं, कशी कातर लावल्याली. मला कसंच होतया, मला कसंच होतया, कोणी बाबा म्हणताना, ओरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. ओरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. ज्या मुलाचा बाप नाही त्याला विचारा बाप गेल्याचं दुःख काय असतं. ज्या मुलाची माय नाही, ज्या मुलीची माय नाही, त्या पोरीला त्या पोराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. इथं बसलेल्या बहिणी आहेत ना, यांचा चेहरा बघून आपण सांगू शकतो की कोणत्या ताईची मायबाप हयात आहे आणि कोणत्या ताईची नाही आहेत. असं तुम्ही सासरवरनं निघतात ना बहिणी हो, सासरवरनं माहेरी जातात ना, इकडनं पिशवीमध्ये फक्त एक साडी परकर घेऊन जातात आणि तिकडनं येताना हातामध्ये 2 बॅगा भरून आणतात. समजावं या पोरीचे नक्कीच मायबाप हयात आहे. इकडनं जाताना साडी आणि परकर घेऊन जातात, तिकडनं 2 हातात बॅगा भरून आणतात. समजावं या पोरीचे मायबाप हयात आहे. आणि जसं तुम्ही एक साडी परकर घेऊन गेलात आणि तसंच घेऊन आलात, विचारायची गरजच नाही मायबाप हयात आहेत का. नक्कीच मायबाप मेलेले आहेत. कारण जोपर्यंत मायबाप असतात तोपर्यंत माहेर असतं आणि मायबाप तोपर्यंत. तुम्ही गेल्याच्यानंतर जर कोणी 10-20 रुपये हातात घालतात ना, ते पैसेसुद्धा जमा करून ठेवतात. नाही माझी पोरगी येईल, तिला काहीतरी द्यावं लागेल. ते मायबाप जातात ना, त्या पोरीला विचारा मायबाप जाण्याचं दुःख काय असतं. आणि आता आहेत तोपर्यंत सेवा करत नाही आणि गेल्याच्यानंतर कितीही रडलो तरी काही फायदा होत नाही. जोपर्यंत जिवंत आहेत मायबाप तोपर्यंत सेवा करा. कारण मी एवढं पोटतिडकीने का सांगतो माहिती आहे का, माझी पण आई गेलेली आहे. ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळे नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते, आणि ज्या लेकराला मायच नाही ना त्या लेकराला विचारावं मायची किंमत काय असते. कारण काय माहिती का, ज्याचं जडतं ना, हे ज्याचं जडतं ना हे फक्त त्यालाच कळतं, इतरांना नाही ते काढायचं. म्हणून सांगतो दादा, जोपर्यंत मायबाप हयात आहे तोपर्यंत सेवा करा. माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा पोरगा माय नाही म्हणून किती हाक मारतो. आता हाक मारल्याच्या नंतर माय भेटणार आहे का? अजिबात नाही. आहे तोपर्यंत सेवा करा. मी तर आजही माझ्या मायला हाक मारतो आणि माझे भाव सांगण्याचा प्रयत्न करतो. हे कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या वाडाला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या वाडाला. 9 महिने
महिने अन 9 दिवसाची वारी कशी केली, संकट तुझला आले असता पदरात बांधून नेली. 9 महिने अन 9 दिवसाची वारी कशी केली, संकट तुझला आले असता पदरात बांधून नेली. सोडून गेली आई तू वनवासाला, सोडून गेली आई तू वनवासाला. कोण वागीन तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई सांग स्वर्गाला. कोण वागीन तुझ्या या बाळाला. अन माय गे परतून ये ना पुन्हा, असा काय आमचा झाला गुन्हा, वाईट वाटते मना. अन माय गे परतून ये ना पुन्हा, हाका मारी तो बाळ रवी तुझा लाडका. नको ना करू आई मला असा पोरका, हाका मारी तो बाळ रवी तुझा लाडका. नको ना करू आई मला असा पोरका. माय मी म्हणू कोणा अन माय गे परतून ये ना पुन्हा. खरंच गे आई परतून ये ना पुन्हा. दादा मायबाप आहेत तोपर्यंत सेवा करा. तोच भारत देश हा, तोच हिंदू धर्मात आपण जन्माला आलोय. बापानं सांगावं लेकाला, बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. प्रभू रामचंद्रांना दशरथ राजांनी सांगितलं की बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापाला फिरून प्रश्न केला नाही. बापाने सांगितलं 14 वर्षाच्या वनवासाला निघून गेले. या देशात आणि या धर्मात आपण जन्माला आलोय, म्हणून आपल्या मनामध्ये आईबापांबद्दल आदर असला पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, बरोबर आहे की नाही. लगीनमा जातीस बाया 10-15 हजारच्या साड्या लेतीस, आणि प्रत्येक बाई साडी लेवान पहिले पदर देखस. साडीना कलर पेक्षा पदरना कलर देखतेस तुम्ही, बरोबर आहे ना. पदरना कलर देखीस नि साड्या लेतीन, पदरना मागे तो पसारा सोड देते, आणि 10 रुपयानं ते फुले दडकायले तिने ते दकाडान करता पदर सोड देते बानट सुरत न्या. तेवढं बरं आहे ako मालेगाव माने तशा बाया. तो 10 रुपयानं गजरा दकाडान करता 10-12 हजारनी साडीना पदर तथा मागे दडकाय देते. का बरं लेतीत नाही बहिणी सोन तुम्ही पदर? आगो सांगास, माझा बोलण्याचा अजिबात माझ्या बहिणींनी माझ्या मायांनी राग धरायचा नाही बरं. हां, मला थोडं हक्कात येईन बोला ना, आवडस राग नाही राहणार बहिणी सोन. वा ताई सोन वा, धन्यवाद. पक्क ना, राग नाही राहणार ना. वा काय वातावरण आहे भाऊ. आणि राग बिऊ ना तुम्ही म्हणा काय करली शा. हा, आपलं बोलाना काम रोकडा आहे बहिणी सोन, आपलं काम रोकडा आहे. काढतून खिचडीन लय म्हण बोग ना. हो, डोक्यावर पदर घ्यायचा माया. हो, डोक्यावर पदरच घ्यायचा. अजून सांगतो, माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी जर चोखोबाची बहीण बनून जायचं असेल तर माझा ब्रह्मांडाचा धनी डोक्यावर पदर घेतो. जर नववार साडी नेसायची असेल तर डोक्यावर पदर घ्यावाच लागेल. जर माझा मालक पदर घेतो बाईच्या रूपात गेल्याच्या नंतर, मग तुम्ही लेवायला नाही पाहिजे का? ज्या जुन्या बाया बसलेत ना आज बी म्हाताऱ्या, हो नववार साडी म्हणा, त्या याजीले बिचारेल देखील त्या ह्याच्यात का नववार साडी म्हण्या. आता काय बिचारीसले, काय घेणं नाही देणं नाही. एक बी जेट बी जीवत नाही वा, आणि सासराना ते विशेष नाही वा, तरी बी पदर पडू दे राहण्यात नाही. हो, काय वातावरण आहे. डोक्यावर पदर असला पाहिजे. हो, पहिले सुनबाई आहे ना, सासराला देखील डोक्यावर ना पदर पडू दे नाही. खरं आहे ना माडी. इथला तराडा होता, पण तो आहे ना सासरा बी चांगला होता तो काका. तवय ना सासरा इथला मर्यादा मारा आहेत ना. सुनबाईना समोर सख्खी बायकोन संगे बोलाल घाबरेत त्या. हो, सुनबाईना समोर सख्खी बायकोल बोलाल घाबरेत, म्हणजे जवळजवळ बायको सख्खीच राहत बा. पण मी मना जर बोलामा तोल घ्या, मना बोलामा जर तोल घ्या ती मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला बी अक्कल नाही, कथा कथाच बोलच मन सासूले. बरोबर आहे की नाही. पहिला सासरा, आता जे नवीन बन राहणार ना त्या सासराशने उजी वायबार धंदा धरेले, त्यामुळे त्या पोरी पदरले तिथ नाही. पहिला सासराशले देखताच सुनबाई पदरली, आता सुनबाया पदरले तिथ नाही. का बरं? आव सासराज इथलची चड्डीवर गरमा फिरस, ती बहीण कसाल पदरली रे. हो आप्पा, तू चड्डी तरी मोठी घाल रे. हो काका, इथलची चड्डी घाली फिरस तू. हो उल गेल वावर.
काय पदरली तीन त्या पुरी तुमले दकीच नाही हा मर्यादा नाही राहिली महाराज विठ्ठल विठ्ठल हा यावर 5 मिनटं बोलसच सचिन बाबा मी 5 मिनटं बोलस आता 3:30 नंतर बरं आहे आको एक नवीन वस्त्र येले समजे की म्हणे बहिणीचले हा त्याच किडालाय ना हो माय जाणू ते काय येईल ते नवीन आते गाऊन तो गाऊन जर तिक नाना चाकू घाली सुद्धा माट टाकसो त्याला मी तो गाऊननी इतला सत्यानाश करेल सचिन बाबा दाखा बहिणीच रातपाट ना घालले जाऊन आपला रूमात झोपी रात जा बाकीने बाया गाऊन घालले तीन बटी गावमा फिरी येते काय होत आहे काय रांध काय होत आहे तुमना घरना कथा घ्या गाऊन घाले नी शरीराला जर काही व्याधी असेल तर नक्कीच घातलं पाहिजे शरीरले काही त्रास आहे भो हात पाय लागेल मग घाला बरोबर आहे सुख दुःख साठे नाही तर वस्त्र कसान साठे रास पण समजा एखादी बहिणीले जर गाऊन घाला सवय पडीत जायला ना बहिणीसून गाऊन घालल्यावर ना आपला घरमात झोपी राहाना हो कारण गाऊन घालीसनी बाहेर फिराना कारण असंच आहे तुमले जर एखादा कच्ची हिंमत ना माणूसनी दका ना तो ब्याईन मर जाईल कारण साडीवर जिथल्या चांगल्या दिखते तिथल्या गाऊन पाऊंडवर दिखतीत नाही तुम्ही ते गाऊन काय मापमाची येईल रास का ते आडून दुडून सत्यानाश रास मजा ना दिखतीस तुम्ही त्या ते पहिले लोक नाही का बाजरीवर ना चिडा उडावं लाकडे गाडी आहेत हा तशा दिखतीस बहिणीसवर मनीषीन गाऊन घाली ना आपला रूमात पडी राहू ना बाहेर दडकानच नाही बहिणीसवर हा विठ्ठल 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 राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊ साहेबांची मासाहेब होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले परिस्थिती सांगतो 2 मिनिटात आणि राजांचा जन्म सांगेल लक्षपूर्वक ऐका कोणी येवण्याने गाय कापली मंदिरात गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले येतात आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतोय आणि आई भवानीलाच साकडं घालत होता आई भवानीलाच सांगत होता अगं हे जगदंबे अगं भवानी अगं कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला गाय कापली या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले दादा उठा होता टीन हो भाऊ हो आप्पा हो मन सोनचिड मन पैरेलवर माटी पड राही बट दाबाई राही भाऊ गाव नाही ना ते हा इथला ऐकान करता लोक दूर नेतस तुम्ही बोलू नका त्यांच्यासोबत बसून घ्या चला विठ्ठल विठ्ठल ऐका येवण्याने गाय कापली मंदिरामध्ये आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले येतात आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला कोणी दासीनं बघावं बघितल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबांच्याकडे जावं जिजाऊ मासाहेबांना सांगावं मासाहेब कोणी येवण्याने गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला आहे आणि आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले येतात आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला म्हणजे जिजाऊ मासाहेबांनी घरातून पाय काढता पाय घ्यावा मंदिरात मंदिरात गेल्याच्या नंतर परिस्थिती बघितली मूर्तीच्या हातही तोडले इथं पायही तोडले इथं गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला ती सगळी परिस्थिती बघितली आणि बघितल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना आई भवानीकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर हाक मारली अगे जगदंबे अगे भवानी अगे आई अगं ऐक ना अगं दार उघड बाय दार उघड आई दार उघड बाय दार उघड बाय दार उघड आई दार उघड बाय दार जिजाऊ साहेबांनी भवानीला हक्क मारले अगं जगदंबे अगं भवानी अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको मला कुल वंशज नको एकच पुत्र देवी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे
मागणी मागताना सुद्धा हुशारीनं मागायची. जिजाऊ साहेबांना आई भवानीकडे मागणी मागितली, माया हो मला म्हातारपणाची काठी नकोया, मला कुलवंशज नकोया, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. काय मागणी मागितली जिजाऊ साहेबांनी. आता आपण तुम्ही देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तुमच्या बहिणीला, तुमच्या भावाच्या बाईला किंवा तुमच्या पोरीला किंवा सुनबाईला दिवस जात नसतील तर तुमची मागणी कशी असते? तुम्ही देवपान मागणी मानते, देव बा मन सुनबाईले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. हा तू देवपाईन कुत्र मांजर मागेले ताई, मग तो कुत्र मांजर बनीच नाही, मांजरने मायक पिलेच नाही, कुत्रान मायक बुकत फिरस अर्धी रात लागून, कारण तूच मागेले तसं. मागणी मागताना हुशारीनं मागावी. अगं हे जगदंबे, ए आई, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुलवंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि दादा जिजाऊ साहेबांची हाक देवीनं ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागल्याच्या नंतर एका दासीनं जवळ जावं आणि दासीनं विचारणा केली, मा साहब, आऊ साहब, तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. कसले डोहाडे लागले नाही का? किती भारी डोहाडे लागले. जिजाऊ साहेबांना दासीने विचारलं, काय खावानी इच्छा आहे, काय पेवानी इच्छा आहे का? म्हणे नाही बाई, खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे लागले भाऊ. आत्यान मायले जर दिवस घ्यात, एखादी बहिणीने जर एखाद मावशीने विचार, ताई हो दीदी तू ना काय खाव जीव कराय ना का? आत्याने बहीण एकच सांगच, मन कानी पिवे पाणी पिऊ पिऊ जीव कराय ना, शिलगावतून दर्शन मरी जाय, मर जाय, मर जाय, मर जाय, पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करत तू ना. बाकीने बाया ते दिवस जावानंतर 3-3, 4-4 किलो मुलतानी माटी काय जाते माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतानाची राजा कसाली. हा जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेलवानी, बरोबर आहे की नाही? हां खानपेनवर बराच खेळ रास. हो महाराजा खानपेनवर जर बोलायला गेलो ना, जरा उघडं येतं माझं बोलणं. हां मग मी पहिलेच सांगितलं, कोणले रागू ना ते आपल्या काय त्या गोष्टीच ना डर नाही. तुम्हाला सांगतो, जैसे खावे अन्न वैसे होय मन, तुम्ही चांगलं खा, बुद्धी शार्प राहते महाराज, बरोबर आहे का नाही? थोडं माफी मागून बोलेल. काही लोक असे म्हणणारे पण आले बरं का, महाराज तुमले जर गायनं दूध चालस, मग कोंबडीनं अंड का बने चालस म्हणे. लोके बोलता हुशार राहतस ना, काय सांगे तो, गायनं दूध चालस, माय बी कोंबडीनं अंड दूध सारखं फळ येते खावाल, काय वस म्हणे. खाणारा काय लय ते सांगताच येत नाही, त्याला म्हणतं बानट सुरूत ना. ऐकतो ना मग ते चावी लय घ्या तू, ऐक म्हणा मग ते. गायनं दूध आहे ना, जोपर्यंत वासरं लागत नाही तो गाय पाना सोडत नाही, वात्सल्य आहे. आणि आता कोंबडा कोंबडीने भेट होत नाही तो लोगून अंड देत नाही, वासना आहे. वात्सल्य मान वासनामा फरक आहे, खावाना बजेट ठेव. विठ्ठल विठ्ठल ऐका, जिजाऊ साहेबांना डोहाडे लागले, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. 19 फरवरी म्हणजे 17 मार्च कालच्या तिथीप्रमाणे आपलं 3 दिवस झाले ना. हो हो 19 फरवरीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या हिंदू धर्माचा भगवंत जन्माला आला. भगवंतपेक्षाही मोठं स्थान द्यायला अजिबात वावगं ठरणार नाही, कारण मंदिरातले देव ज्यांच्यामुळे बसलेले आहेत तोच भगवंताचा 19 फरवरीला जन्म झालेला. सांगू का तुम्हाला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजत
किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवार चढालेव तलवारे चढालेव देशासाठी वार जेलले आपल्या निधडा जातीवर आपल्या निधडा जातीवर आपल्या निधडा जातीवर प्राणपणाने लढेल मावळे भरोसा जा राजावर प्राणपणाने लढेल मावळे भरोसा जा राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गाजले किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजले किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजले मागणी मागितली होती माईनं आणि पुत्र दिला राजे छत्रपती शिवराय. राजे छत्रपती शिवरायांची कारकिर्दी जर बघितली तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे गड किल्ले कसे जिंकले, पण तरीसुद्धा राजे छत्रपती शिवरायांना धन्यता देत नाही आमचे स्वामी महाराज. धन्यता देतात त्यांच्या मासाहेबांना अभंगाच्या प्रथम चरणावर. धन्यता माईला भेटते. आणि खरं सांगू का, जे पण वीर शूरवीर जन्माला आले ना, बोलू नका माया हो, बोलू नका, तर त्यांच्या मायांना धन्यता जाते नाही का आमच्या संतांच्या भाषेत. खरं तर त्यांच्या मायबापाला धन्यता भेटावी असं ते करतात काय, तर एका शब्दात सांगेल, देशासाठी परवान केली तनाची, व देशासाठी परवान केली तनाची, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. भैया देशासाठी परवान केली गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता, शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता, अन सुनता झाली असती साऱ्या जनाची, व सुनता झाली असती साऱ्या जनाची, अन आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित रविकिरण महाराज कीर्तनाला उभा राहिला नसता, तुम्ही इथे कीर्तनाला बसले नसते. बरोबर आहे की नाही. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर तुम्ही कीर्तनाला बसले नसते आणि रविकिरणने इथं कीर्तन केलं नसतं. इथली परिस्थिती वेगळी राहिली असती. बाबा तुमने या लंबेल्या टोप्या आहेत ना, या टोप्या बदली जायला राहतात, या टोप्या मग गोल राहतात. हां,
आणि आते म्हणतास ना नानबो तात्या आप्पा शानाबो असं नाही राहतात. मग सुलतानबाई रमजान काका तुम्ही बी बहिणीच वन सकुबाई बिकुबाई गंगूबाई सुलोचनाताई असं नाही राहतं. सकिना भाभी राजे छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून आपण इथं बसलोय, नाहीतर अजिबात चान्स नव्हता. आणि त्या राजांची आपण जयंती साजरा करतोय. आणि हे राजे जन्माला आले ना, खरं तर महापुरुष असतील संत असतील त्यांच्यामध्ये राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि तुकोबरायांच्या पत्नी म्हणजे जिजाई मायसाहेब या दोघं स्त्रियांचा लई आपल्या धर्मावर उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, खरं तर कीर्तनाचे टायमिंग होते आपले 9 ते 11. कीर्तनाचा वेळ होता 9 ते 11. आता देखील कितला वाजेलेत? फक्त 15 मिनटं बाकी शेत. तुम्ही सांगशात ते बोलसू, तुम्ही सांगशात आवर बोगन वय गे त्या आवरीली सू काय करू. चाल द्या, चालू देऊ, पुरा वसूल करशात. बरं आहे बा. खरं तर माझी तब्येत बरी नाही आहे. मी रोजचं इंजेक्शन गोळ्या घेऊ बाबांना कालच फोन केला. तब्येत अजिबात साथ देत नाही, कारण रोजचे कार्यक्रम मला अक्षरशः गाडीमध्ये जबरदस्तीनं बसवलं जातं आहे. अशी परिस्थिती होते, काहीच सुचत नाही आहे. पण घेतलेले कार्यक्रम टाळायचे नाही. कवय असं वाटत बा आपण वेळेवर संपात टाकू कीर्तन आज तरी आराम होई जाईल असं वाटस. एखाद दिवस लवकर चालणं जाऊ बा असं वाटस. करलिव का बंद नाही. मी आजारी पडेल तरी बी म्हणजे तुमनं म्हणणं असे तू मरी बी घ्या थांबले का सुतकले नडावे चाल दे. बेकार हुशार आहेत तुम्ही लोके. म्हणजे कोणी दाढी काशील घे ना आम्ही बिडी चेटाळले देऊ. वांधा नाही. तुम्ही बसायला तयार असाल तर मी सांगायला अजिबात हाई काही करणार नाही. आता सगळ्यांनी एकच करायचं, 2 मिनटासाठी सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचे. हां, सर्वांनी भजन गायचे. हरी हरी विठोबार चला चला लवकर. Mubarak